महानगरपालिकेची निवडणूक आली तर चित्र काही बदलतं का? आपल्या आयुष्यात काही फरक पडतो? फरक तसा काय, सामान्य माणसाला काही नाही फरक पडत त्यात काय. नाही. सरकार कुठलंही येऊ. पण आता महानगरपालिका कसं, आमदारांची जबाबदारी वेगळी, खासदारांची जबाबदारी वेगळी असते. हा. पण मला सांगा, महापालिकेच्या ज्या काही समस्या, तुम्ही जिथे राहता आजूबाजूला, आरोग्य असेल, प्रशासन असेल, तिथलं रस्ते असेल, वीज असेल, सांडपाण्याचा निचरा असेल, हे सगळे मुद्दे सोडवले जातात का? आता तर अनेक वर्षांपासून निवडणूकच होत नाही. हा, ते निवडणुका रखडल्यामुळे कामं पण अडकली आहेत बरीच. अच्छा, गॅप पडल्यामुळे फरक पडतो तसा. तुम्हाला काय वाटतं, तुमचा उमेदवार कसा असावा? कामं केली पाहिजे जनतेची, गोरगरिबांसाठी काय, आमच्या फेरीवाल्यांसाठी पण काहीतरी त्या हा लोकांनी. फेरीवाल्यांचा मुद्दा खूप महत्वाचा आहे. म्हणजे आज हा फुटपाथ आहे, तुम्ही लावता, पोलीस आले, तुम्ही निघून जाता, किंवा महापालिकेचे कर्मचारी आले की तुम्ही परत गाडा घेऊन दुसरीकडे जाता. पण तुम्हाला कायमस्वरूपी काही तुम्ही अशी मागणी केली होती महापालिकेकडे की आम्हाला जागा पाहिजे? हो, आमच्या संघटनेने मागणी केली होती त्याप्रमाणे. हा. आता बघू येणारं सरकार काय काम करते फेरीवाल्यांसाठी. म्हणजे महापालिकेमध्ये, कारण फेरीवाला धोरण मागे आलं होतं राज्य सरकारचं, महापालिका पण लक्ष हो, घालत झालं होती. होतं, निवडणुका पण झाल्या पण होत्या. मूळ दादर मध्ये राहणाऱ्या लोकांच्या बाबतीत अजून काही निर्णय झालेला नाहीये का? नाही, अजून तरी असा ठोस काय. आंदोलन आमची बरीच झाली फेरीवाल्यांची, पण तसं काय फरक पडला नाही. लायसन्स वगैरेचं काम केलं पाहिजे गव्हर्नमेंटने. एक महापालिकेची निवडणूक जवळ आली तर तुम्हाला असं वाटतं की आपले काही मुद्दे आहे जे सोडवले गेले पाहिजे? आता वाहतूक वाढली, रस्ता क्रॉस करता येत नाही वृद्ध लोकांना, हे पण प्रॉब्लेम आहेच असं ना? थोडंसं काढून बोलू शकता? तुम्हाला असं वाटतं का की आपले जे मुद्दे आहे निवडणुकीत महापालिकेच्या, जे स्थानिक मुद्दे असतात, जे मुद्दे घेऊन आपण आमदार खासदारांकडे नाही जाऊ शकत, मुख्यमंत्र्यांकडे नाही जाऊ शकत, पण मुद्दे तिथल्या तिथे स्थानिक पातळीवरचे जे मुद्दे असतात ते सुटले पाहिजे असं वाटतं तुम्हाला? हो, वाटतं ना. तुम्ही ज्या दादर भागात राहता तिथे काय काय समस्या भेडसावतात तुम्हाला? काही नाही, तसं काही नाही. आम्ही इथे टेबल लावते, इथे राहते म्हणून इथे लावते. टप्परवेचं करते मी. पाणी वगैरे सगळं नीट आहे? होय, व्यवस्थित आहे. राहण्याची व्यवस्था? आमचा फ्लॅटच आहे ना, हो ना? त्याच्यामुळे आम्हाला काही प्रॉब्लेम आणि पण प्रदूषण वाढलं का आणि वाहतूक वाढली का खूप? प्रदूषण वाढलं की मला ॲलर्जी आहे, खोकले, सर्दी, खोकला होतो ना हो मला. हो हो. त्याच्यामुळे मी मास्क लावून येते. गेल्या काही वर्षामध्ये प्रदूषणाचं प्रमाण पूर्वी नव्हतं, आता या जास्त 4-5 वर्षात जास्त झालंय, कारण की हे घरांची कामं चालू आहेत ना, हो. त्याच्यामुळे ते पत्रे न लावता सगळं दूर हवेत सोडतात ना, त्याच्यामुळे लोकांना पोल्युशनचा त्रास होतो. आणि पोल्युशन वाढलं आणि मग संख्या वाढली, लोकसंख्यामुळे वाहतूक वाढली का? रस्ते ओलांडता येत नाही? हे तरी चालूच आहेत ना, गाड्या वाढल्या ना लोकांच्या, त्याच्यामुळे गाड्या वाढल्या ना, पण प्रदूषणाचा त्रास खूप वाढलाय, सगळ्यांनाच होतो तो त्रास. आपण म्हणून काळजी घ्यायला पाहिजे. म्हणून तुम्ही मास्क लावून आहे. म्हणून मी मास्क लावून आहे. चांगलं. तुम्ही वोटिंग करत असताना तुमच्या मनामध्ये काय येतं की आपला उमेदवार कसा असावा, त्यांनी पण तुम्हाला काय एक्सपेक्ट वाटतं? म्हणजे निवडणूक आली, आता तुम्ही बघितलं की आधी लोकसभेची निवडणूक झाली, मग विधानसभेची झाली, आणि आता महानगरपालिकेची जी निवडणूक झालीच नव्हती 3-3.5 वर्षामध्ये. आता निवडणूक झाली नव्हती त्या काळात तुम्हाला काही एक प्रमुख समस्या भेडसावली का? काही वाटलं का तुम्हाला की ही निवडणूक झाली नाही, जाणवत होतं कुठे, आणि आता ती निवडणूक होते आहे? हो, डेफिनेटली ते थोडंफार आपल्याला जाणवतंच. आणि बरेचसे असे प्रॉब्लेम्स आहेत की ग्राउंड लेवलला येऊन कोण मॅनेज करत नाही. जसे पॉलिटिकल पार्टीजचे जे जास्त प्रॉब्लेम्स आहेत त्यांचं सॉल्व्ह करणं चाललं आहे, किंवा त्यांचे काही घोटाळे तेच सगळे येत आहेत. म्हणजे ग्राउंड लेवलला ग्राउंड लेवलला जे लोकांना असं वाटतं की हे प्रॉब्लेम अमुक सॉल्व्ह झाले पाहिजे, ते सॉल्व्ह झाले पाहिजे, ते मेन सॉल्व्ह होणं जास्त गरजेचं आहे. खास करून आता तुम्ही दादरला जर म्हणाल किंवा महाराष्ट्रात म्हणाल तर मराठी लोकांना असं वाटतं की कोणतरी नक्कीच मराठी लोकांसाठी चांगला कोणतरी उमेदवार असावा, तो मराठी लोकांसाठी काम करेल. हे दादर आणि माहीम हा इलाका आहे, हा सगळा वेगानं बदलत चाललेला आहे. तो कुठला नेमका बदल आहे? तुम्हाला असं जाणवत असेल ना की बदलत चाललेला आहे आपल्या समोर दादर? हा, इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट तर डेफिनेटली होत आहे, हो, चांगल्या पद्धतीने होत आहे. पण मग त्याचं पोल्युशन वाढतंय किंवा हो. ट्रॅफिक मॅनेजमेंट होत नाही का? ट्रॅफिक मॅनेजमेंट काही काही कारणामुळे होत नाही, कारण त्यात तुम्ही बघाल तर एल्फिस्टन ब्रिज आपला पूर्णपणे बांधतायत, तर त्याच्यामुळे पूर्णपणे लोड इथे येतोय दादर डीडीच्या ब्रिजमध्ये, टिळक ब्रिजवर. पण आता चाललंय हळूहळू, बघूया, हे चालत राहणार. थोडंफार डेव्हलपमेंटसाठी काहीतरी कुठेतरी आपल्यालाही थोडंसं बेअर करायला पाहिजे, पुढे जाऊन परिस्थिती जास्त चांगली होईल. आशादायी चित्र आहे म्हणजे? हो, डेफिनेटली, कारण काम होतंय ते बघतोय आपण. नाही, पण तुमचा नगरसेवक जो आहे तो कसा असावा? तुम्ही मतदान तर दरवर्षी करत चांगला असावं, दुसरं काय.
काय अपेक्षा आहे त्या मतदाराकडनं? मतदाराकडनं कसं चांगली कामं कुठली तरी करावी. हो. दुसरं काही नाही. काम करावं, नाही काम केलं तर मग त्याचा काय उपयोग नाही हो. हो हो हो. मग परतच्या टायमाला कोण हे करत नाही. हम्म. असं आहे ते. बाकी काय नाही. बरं, तुम्ही ज्या ठिकाणी दादरला राहता तिथे काही समस्या आहे मेजर? नाही. पण दादर काही बदलत चाललंय असं वाटतं आता, पूर्वीसारखं नाही राहिलं? आता आम्हाला कसं समजेल त्यात. नाही. मला सांग, काय नाव आपलं? काशीनाथ बामाने, पण माझं सध्या नाव आहे डॉक्टर ब्रह्मभट. बरं. मला सांगत की दादर मध्ये तुम्ही राहता, गेल्या अनेक वर्षांपासून दादर तुम्ही पाहताय, हो. ते कसं बदलत गेलं? निवडणुकांचा प्रभाव त्यावर कसा पडतो? समस्या सुटतात का? किंवा नवी नवी जी आव्हानं निर्माण होतात, नागरिकांना भेडसावतात, तर त्याचा सामना महानगरपालिका कशी करते आणि उमेदवारांना त्याची जाणीव असते का? प्रत्येक वेळेला वेगवेगळ्या रूपाचे सर्व येतात आमच्या समोर, मग वेगवेगळे रूप दाखवतात आणि मग तिसऱ्या वेळेला तिसरं रूप दाखवून निघून जातात. त्याच्यामुळे एक मानसिक संतुलन आमचं बिघडतं आणि त्या मानसिक संतुलनामुळे मग आम्हाला पण कुठे काही करता येत नाही. आम्ही आमचं जेवतो खावतो, सकाळी परत उठलं तीच चेहरे, तेच माणसं, तीच हे सगळं. आणि झाडझुडपातून पूर्वी चांगलं होतं, पण आता झाडझुडपं नसते, ते धुंगणं हे ते घाण सर्व आहे, त्याच्यामुळे प्रदूषण वाढलेलं आहे. पण इथे दादर भागामध्ये बाहेरून येणाऱ्या माणसांचाही लोंढा खूप आहे, म्हणजे इथे वाहतूक व्यवस्था बरेचदा कोलमडलेली दिसते आपल्याला. भरपूर अगदी बरोबर. ते कसं बदलत गेलं दादर? तुम्ही म्हणताय की म्हणजे आताचं दादर, पूर्वीचं दादर, पूर्वीच्या दादरमध्ये येणारी मजा, ती आता कदाचित हे असे काही अनुभव येत असतील ना? चांगले अनुभव पण येतात, वाईट पण अनुभव येतात. चांगल्या लोकांकडे चांगलं संदर्भ होतात येण्याचा, पण वाईट माणसाकडे गेलं मग ते काय घाणेरडे शब्द, उच्चार, हे ते शिव्या गाळ वगैरे करणं, मग ते संपलं. पण पूर्वीसारखी मजा दादरमध्ये? मजा नाही. मग दादरचा हा मराठी माणूस हरवलेला आहे का त्याच्याच भागामध्ये? त्याच्याच भागात हरवलेला आहे, पण त्याला ते निवडता येत नाही. बाबा काय निवडलं पाहिजे, काय खाल्लं पाहिजे, काय प्यायलं हे नाही. वडापाव कुठे पण उभा राहून कुठे खाणार, कुठे मिसळ मिळाल ते खाणार, चाय टिपरी उभी राहणार, ती गलीची चहा पुडी कशी बनवून आणली किंवा काय ते प्यायचं आणि थोड्यावर आनंद. आता तुम्ही आरोग्य विभागात काम करत होता, इथे आरोग्याचे बरेच प्रश्न निर्माण होताना आपल्याला पाहतायत. तुम्ही आता मास्क लावून होता, म्हणजे पोल्युशनचा त्रास होते तुम्हाला? नाही, त्रास नाही, पण एक घाण येते ना मध्येच कोणते, पण तो जरा डोक्याला संवेदना जरा हे होतं. बरं. आणि महानगरपालिकेकडून समस्या सोडवल्या जातात का? उमेदवार तुम्हाला कसा वाटतो? कसा असावा तुमचा उमेदवार या बदलत्या महानगराला सामोरा जाणारा? समोर आल्यानंतर एखाद्या माणसाची काय समस्या आहे ती बघून त्याच्यावरती काय केलं पाहिजे हे मार्गदर्शन त्यांनी दिलं की बरोबर. अच्छा. पण काही गोष्टी अजिबात आपल्या ताब्यात नाही इथे, असं वाटतं सुटून गेल्या ताब्यात? सर्व सुटून गेलं. अगदी बरोबर. कंट्रोल सुटलेला आहे. सुटलेलं आहे. त्याच्यामुळे कोण कोणाला किती प्रेमाने बोलतंय किंवा काय हे काहीच कोणाला कळत नाही. विवाद, वादविवाद, तडजोड, वादविवाद हेच आम्ही नेहमी बघतोय. सकाळ दुपार संध्याकाळ अगदी ते येतात. अनेक प्रश्न आम्ही तोंड देतो काही वेळेला. अगदी हे चुंगू नको रे, काय ते तेरा बाप का जगह है क्या है, आपको क्या करना है, जाओ ना तू, आज म्युन्सिपालिटी आहे सफा करने वाला, और असे उत्तर देणारे आहेत. ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान ठेवत नाही. धन्यवाद. बिल्डिंग कन्स्ट्रक्शन खूप वाढले आहेत, गाड्या खूप वाढलेल्या आहेत आणि कन्स्ट्रक्शनची 2 माळे 3 माळ्याची बिल्डिंग आता ह्याच्या बदली सगळ्या 20-20 माळ्याच्या बिल्डिंग यायला लागलेल्या आहेत. म्हणजे रस्ता तेवढाच आहे, रोड तेवढेच आहेत, लोक एका बाजूला जमा होत आहेत आणि एका वेळी बूम आहेत सगळा कन्स्ट्रक्शनचा. आता ह्या कन्स्ट्रक्शनमध्ये सगळे काय नॉर्म्स हे लोक पाळत नाहीत. सिमेंट आल्यावरती ते जेव्हा पडतं खाली, एक गोंड खाली टाकून बघा, त्याच्यात धूळ बघा केवढा येतो. पहिला शिवाजी पार्क होतं, इथे मातीचा त्रास होता, ती लहान माती उडायचं. ठीक आहे, आता ते प्लॅन करतायत की आता पाणी टाकून आणखीन ती माती काढून आणखीन परत दुसरी माती बसवायचा, पण त्यांनी काहीच फरक नाही. पोल्युशन आहे तसंच आहे. हे कमी होण्याची तर शक्यता फारच कमी आहे. अनलेस तुम्ही रोज थोडी रस्ते पाण्याने साफ करणार आहेत का, तुम्ही पाणी मारणार आहेत का, त्या कन्स्ट्रक्शनच्या मशीन्स हार्डली एखाद वेळा कुठेतरी दिसते की ते पाण्याचा तो ब्लोअर मारतात, माहिती आहे, तो ब्लोअर मारतात त्याच्यामध्ये, पण त्याच्यामध्ये तुम्ही किती कंट्रोल करतात? नाही होऊ शकत सर. इट इज. पण मग आता या प्रश्नाची दखल महानगरपालिकेच्या निवडणुकीत कशी घेतली जाणार? घ्यावी की न घ्यावी, की काय केलं पाहिजे? म्हणजे एक सिटीजन बघा, इश्यू ॲज अ सिटीजन म्हटलं तर हा पॉईंट सुद्धा, हा मुद्दा घेतलाच पाहिजे. आणि हा जर घेतला
10% जरी त्यांनी काम केलं तरी ॲटलिस्ट 10% तरी रिलीफ मिळेल. हो, हो. रस्ते खणाखणी चालू आहे, टायमावरती कंप्लीट करा. काय नाही करू शकत. ट्रॅफिक वाढलेलं आहे, सगळं वाढलेलं आहे, ट्रॅफिकचा धूर वेगळा, सगळं वाढलेलं आहे. इथे फक्त आम जनतेने फक्त सहन करत राहायचं, बोलायचं काय नाही. बोललं तरी त्याचा इफेक्ट काहीच होत नाही, काहीच होत नाही. आम्ही किती वेळ सहन करत राहायचं आहे. जोपर्यंत जगतोय जगायचं असं आहे. किती ते डस्ट पार्टिकल आतमध्ये येत आहेत कोणाच ठाऊक. तुम्ही तुमचा लाईफ स्पॅन सुद्धा कमी करतातच आहेत ना. टेक्निकली जर सिमेंटचा धूळ, साधी गावची मातीचा धूळ असेल त्याने त्रास होत नाहीत, पण जेव्हा सिमेंटचा जर तुम्हाला जर तो अखंड ती डस्ट, फाईन डस्ट असते एवढी, ती लंग्समध्ये तर रेग्युलर बेसिसमध्ये सगळ्यांच्या मुंबईकरांच्या ते लोक इनहेल करतातच आहेत. आणि तुमची ज्याची इम्युन सिस्टम चांगली आहे तो टिकेल, जो नाही तो